तर पहिला चेंडू यश पांचाळ यांचा, पंचांचा इशारा देतो वाईड. अवांतर धावसंख्येने सुरुवात केली होती यश पांचाळ यांनी. पुन्हा एकदा स्वेअर चेंडूचा मारा, पुन्हा एकदा स्वेअर चेंडूचा मारा यश यांच्या मार्फत. 2 चेंडू लगातारचे 2 चेंडू स्वेअर टाकले. तर मी विनंती करतो कालच्या सामन्यामधून मेगा फायनल मध्ये पोहोचलेला संघ I11 यंगस्टार या संघाला विनंती आहे, तुमचा कर्णधार किंवा तुमचा कुठलाही प्रतिनिधी आला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग कळवा तुमची, कारण नेक्स्ट मॅच मेगा फायनल असेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे कोणी नव्हते, वॅकेंट एरिया होता आणि या चेंडूवर लगावला संकेत यांनी एक दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली होती आता 6. पहिल्या चेंडूवर लगावला तो चौकार. धावसंख्या झाली होती आता 6. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. फुलटा चेंडू हलक्या हाताने ड्रिल केलाय चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली. ग्लान्स केला होता या चेंडूवर, कारण त्यांना माहिती आहे चांगला संयम आहे खेळाडूकडे. खराब चेंडूवर समाचार घेतात तर चांगला चेंडूला सन्मान देखील दिलाय संकेत यांनी, कारण त्यांना माहिती आहे पहिला चेंडू 2 चेंडू वाईड आले आणि त्यानंतरचा दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर येते ते सिंगल. म्हणजे 2 चेंडूवर आता धावा झाल्या त्या 7. आता स्ट्राईकला असेल ते गणू. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील, कुणाला असतील, थोडेसे थांबले, वेट केला आणि जाऊन दिला चेंडूला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या 2 फलंदाजांनी. झेल झाला असता तर 4 ते 5 पावलं पुढे आले असते तर कदाचित झेल झाला सुद्धा असता आणि झेल करायचा होता, कारण 2 षटकांचे सामने जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. यावेळी फिंगर रोल्स केला पांचाल यांनी आणि पंचांचा इशारा येतो तो वाईड. अवांतर धाव संख्या 3 चेंडू स्वेअर पाहिले आपण या षटकामध्ये. धावा झाल्या ते आता 9 10 धावा झाल्या. फुलटॉस चेंडू. यावेळी कॅचची संधी पूर्ण एकदा होती पण चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षक डोक्यावरून उडाला आणि त्यानंतर चांगला बॅकअप सुद्धा दिलाय क्षेत्ररक्षक कुणाल यांनी आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहिली आम्ही या 2 सलामीवीर फलंदाजांमध्ये. संकेत आणि गणू असतील. प्रत्येक वेळी चेंजेस केलेत फलंदाजीमध्ये सुतार 11 संघाने. विश्वकर्मा 11 भोसले या संघाने. पहिल्या वेळी तुम्ही पाहिला अजय आणि संकेत आले. त्यानंतर पाण्याची मागणी केली तर पाणी घेऊन जा लवकर. कुठलाही खेळाडू किंवा प्रतिनिधी घेऊन गेला तरी चालेल, पाणी घेऊन जा लवकर. त्यानंतर तुम्ही पाहिले तर चेंडू किती झालेत? 5 चेंडू झाले, 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावा झाल्यात त्या 13. पहिल्यांदा तुम्ही पाहिले अजय आणि संकेत आले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संकेत आणि प्रदीप आले आणि तर आता सेमीफायनल सामन्यात तुम्ही पाहता संकेत आणि गणू आले. हे घ्या पाणी आहे इथे, हे घेऊन जा. हे घ्या मित्र, हे घेऊन जा, लगेच घेऊन जा. जास्त वेळ नका वाया घालू. लवकर जाऊ शकता जा. षटक समाप्त झाल्यानंतर जा. षटक समाप्त झालं, 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पांचाळ यांचा. हलक्या हाताने खेळायचा होता, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला, परेशांनी चुकी केली. निर्धाव चेंडू होता आणि त्यानंतर चुकी केली होती क्षेत्ररक्षकाने. बॅकअप करत असताना चेंडू गॅदर केला नाही आणि बघता तिथे चेंडू निर्धाव होता. तिकडे धावा आल्या 2 आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली होती 2 बाद 15. धावसंख्या झाली होती 2 बाद 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. हरकत नाहीये. हा सामना जर कुठलाही संघ हरतो जिंकतो तरी त्या संघाला किमान ट्रॉफी तरी लागू होणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलंय, चषक ठेवलाय. त्यामुळे आरुष तू कुठल्या तरी एक ट्रॉफीवर सेल्फी घेऊ शकतो, यामध्ये काडी मात्र शंका नाहीये. तृतीय पारितोषिक चषक आहे तुझ्याजवळ,
त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक आहे आणि फर्स्ट प्राइज 3 ट्रॉफीजमध्ये तर तू आता हकदार झालेला आहेस. पण तुझ्या नशिबात कुठल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ते आता या सामन्याच्या निकालानंतर तुला समजेल. तर वळूया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकात 15 धावांची संयमी खेळी केली. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर सिंगल डबलने धावसंख्या रोटेट केली. 2 फलंदाजांनी चांगली रन द बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आम्हाला आणि धावा झाल्यात ते आता 15. गोलंदाजीच्या मार्कवर येतं सारंग. सारंगने या स्पर्धेत संपूर्णपणे प्रभावित केलं. चांगली गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली, जास्तीत जास्त कमी धावा दिल्या. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. नवीन चेंडूंवर फलंदाजी करताना पहिल्या षटकात आणि त्याचमध्ये पॉवर प्ले नसताना 15 धावा कुठून काढल्या 2 फलंदाजांनी. सारंग यांचा पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेतली. यष्टीरक्षकाने चूक केली. परेश यावेळी या सामन्यामध्ये खूप खराब कामगिरी करताना पाहायला मिळाले आम्हाला. सुरुवातीच्या 2 सामन्यात बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेतले होते परेशांनी. पण या सामन्यात परेश पूर्णपणे आम्हाला फेल होताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये खराब कामगिरी करताना दिसले. प्रत्येक चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न करतात. डायरेक्ट हिट करायच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात परेशांनी. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली ते आता 17 आणि याच दरम्यान परेशांना क्षेत्ररक्षण यष्टीरक्षणावरून सुद्धा बदल करण्यात आला. बघा तुम्ही चांगली कामगिरी करता तोपर्यंत संघाला तुम्ही हवेहवेसे वाटता. जेव्हा तुम्ही कुठे चुकीचं करता तेव्हा संघात तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो. आणि याच वेळी परेश हे सकाळपासून यष्टीरक्षण करत होते. यावेळी त्यांना लॉंगांच्या क्षेत्रामध्ये पाठवण्यात आले. तर पुढील चेंडू सारंग यांचा चांगली गोलंदाजी करताय सारंग. तेच तर चेंडू त्या संधी निर्माण केली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्र तिकडे होते असं वाटत होतं की पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होईल. पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅरी केला आणि फलंदाज बाद होतोय तो गणू. आणि 17व्या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला तो गणू. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील. चला त्वरित लवकर बॅट्समन पाठवा. मेगा फायनलचा सामना देखील बाकी आहे. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते अजय. प्रभावित केलं या खेळाडूंनी सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो चांगली कामगिरी उंचावली या फलंदाजाने. शेवटचे 4 चेंडू आता त्याच्याजवळ शिल्लक आहेत. धावा झाल्यात त्या 17 आणि 4 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मला तरी वाटतं सामन्याचं चित्र हे जास्ती करून विश्वकर्मा 11 भोसले या संघाच्या बाजूने असेल. पण तेवढाच ताकदीचा संघ आहे अक्षरा आरुष 11. त्यांच्याकडे परेश सारखा फलंदाज आहे. यश पांचाल सारखा एक फलंदाज आहे. चांगले बॅट्समन आले ते अजय. गोलंदाज असेल सागर. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता डॅनी सर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. शॉर्ट पिच चेंडू तेच तर चेंडू होता आणि काय कमबॅक केलाय गोलंदाजाने. ऍक्शन तरी केला. यस ही माझी विकेट आहे आणि ही विकेट तरी कॅरी सुद्धा केले आणि आल्या पावली माघारी पाठवलं ते अजय यांना मिळाला तो बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. तर या चेंडूवर बॅट्समन गेले ते प्रदीप. या चेंडूवर सागर यांना एक सुवर्ण संधी आली. या चेंडूवर जर त्याने हॅट्रिक प्रदान केली तर या स्पर्धेमध्ये आम्हाला जे मान्यवर आहेत आमचे श्री गणेश मारुती शिलकर साहेबांनी संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आम्हाला बहाल केल्या. त्यांच्याकडून जर हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज सारंग यांना देण्यात येईल. तर ऑन अ हॅट्रिकवर आहेत सारंग. सारंग यांना ही नामी संधी मिळाली आहे. हॅट्रिक संपन्न केली तर तुम्हाला गणेश मारुती साहेब यांच्याकडून तुम्हाला तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. तर मैदानामध्ये दुसरा संघ दाखल झालाय. तर त्या संघाची सुद्धा टीम सज्ज आहे तिथे. तर तुमचा सेमी फायनलचा सामना मेगा फायनल तुमचा सामना रात्रीमध्ये आहे. तर तुम्ही आता मैदानातून खाली करावा असं आमची विनंती आणि खाली सुद्धा करत आहेत ते. तर मॅचच्या दिशेने हॅट्रिक चेंडू होता. तेच तरार चेंडू होता. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि विकेट सुद्धा सॅक्रिफाईस झालेली आहे. प्रदीप बाद झाले. स्ट्राईक एंडला येतील आता संकेत.
सांघिक यश मिळालंय. 3 फलंदाज बाद झालेत पण या चेंडूवर सांघिक यश मिळालंय. बॅटर कोण आहे मित्र? बॅटरचं नाव सांगा ना मित्र. रोहित. न्यू फलंदाज तुम्ही पाहू शकता. रोहित सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर 3 चेंडूंवर 3 गडी बाद झालेत. कमबॅक, पूर्णपणे कमबॅक, पलटवार आणि यावेळी ऑन द राईज फटका. या स्पर्धेमधील सर्वात देखणा फटका तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळाला तो संकेत यांच्या बॅट मधून. असा फटका जेबीसीसी संघाचे संदेश नारकर नेहमीच मारायचे. ऑन द राईज फटका मारण्यासाठी नेहमीच त्या खेळाडूची वर्णी लागायची आणि ते फटके पाहायला वेगळीच एक संधी असायची आणि तोच फटका लगावला होतो आता संकेत याने. ऑन द राईज, ऑन द टॉस आणि धावसंख्या झालेली होती 23. अनिकेत आम्हाला स्कोअर विचारत आहे कारण अनिकेतांना माहिती आहे या धावा आम्हाला चेस करायच्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. संकेतांनी स्ट्राईक घेतली आणि दाखवून दिलं आणि डॉट चेंडू असेल. पंचांनी इशारा केला की एस्टनवरून हा चेंडू गेलाय त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडू सांगतानंतर धावसंख्या दिली 23 आणि 12च्या सरासरीने या धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. धावा कराव्या लागतील ते 12 चेंडू मध्ये 24. असतील, अमोल पाटील असतील, चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. प्रितेश यांची, वेदांत असतील, स्ट्राईकला असतील ते यश आणि नॉन स्ट्राईकला असतील ते परेश आणि गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतील ते गणू. बारा चेंडू 24 गरज चालू असल्या सामना तुम्ही पाहू शकता. सेमीफायनलचा सामना, यातून तुम्ही पराभूत जरी झाला तरी तुम्हाला तृतीय पारितोषिक मिळणार आहे. तृतीय पारितोषिकासाठी आम्ही ट्रॉफी
ठेवली आणि ट्रॉफी आम्हाला बहाल केली होती कांबलपाडा गावाचे समाजसेवक उमेश बाळा मंगल शेलार यांच्याकडून. तर गोलंदाजीसाठी सज्ज. लेट्स प्ले गेम इज ऑन. 12 चेंडू 24 गरज. हलक्या हाताने टाकलेला चेंडू यश पांचाल ऑन द राईस खेळायचा प्रयत्न करत होते. चेंडूने उसळी कमी घेतली. चेंडू खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव. 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील यश यांना सामना जिंकायचा असेल तर. और ते चेंडू होता. चेंडूने उसळी घेतली. टेक ऑफ केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. स्विंग अँड मिस. आज चेंडू तुम्ही पाहू शकता स्विंग अँड मिस झाला असा वाटत होता. ओव्हर पिच चेंडू तर अमोल फराड संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. i11 यंगस्टर संघाचे कर्णधार आमच्या VIP डायस मध्ये त्यांचं आगमन झालंय. चांगला खेळ पाहायला मिळाला तुम्हाला कालच्या दिवसामध्ये या संघाचा. चांगली कॅप्टनशिप तुम्ही पाहिली अमोल फराड यांची. चांगली संघ बांधणी सुद्धा केली अमोल फराड यांनी. तर पाहूया पुढील चेंडू. फुलर लेनचा चेंडू होता. लो फुलटॉस होता. त्याला कॅरी केलाय ऑन साइडला. प्रदीप तिथे क्षेत्ररक्षणासाठी असतील. उचलतील फेकतील आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईकवर येतील ते परेश. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर राहिला आणि या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं परेश यांचं. चांगली कामगिरी झाली होती 2 सामन्यामध्ये त्यांची. पण ते सर्व विसरून आता फलंदाजी करावी लागेल. ज्या धावा तुम्ही दिल्या आता त्या धावा तुम्हाला वसूल कराव्या लागतील आणि परेश यांच्याकडे सर्व स्ट्रोक आहेत त्यामुळे ते हा सामना जिंकून देऊ शकतात. पंचांचा इशारा देतो वाईड. परेश यांची आयसेट खूप स्ट्रॉंग आहे. लवकर चेंडू ओळखतात पिकअप करतात. यामुळे जेव्हा चेंडू रिलीज झाला त्यांनी चेंडू सोडून दिला आणि मिळते ते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या आहे ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2. आणि यावेळी आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक अजय यांनी कुठली चूक केली नाही. फलंदाज बाद झालाय तो परेश ज्याच्यावर संपूर्ण जबाबदारी होती या सामन्याची आणि तोच यावेळी फेल ठरतोय आणि होतोय तो गोल्डन डकचा शिकारी. पहिला फलंदाज बाद आरुष 11 संघाचा. कुणाल आता स्ट्रायकिंग एंडवर जाते. न्यू बॅटर कुणाल. परेश यांच्यावर संपूर्ण मदार होती असं वाटत होतं. परेश यांच्याकडे मॅच संपवायची ताकद आहे पण यावेळी परेश थोडेसे कमी पडले. या सामन्यात त्यांचा खेळ जरा थोडासा कमी पडला. क्षेत्ररक्षण थोडासा खराब झाला. त्यानंतर फलंदाजी सुद्धा खराब झाली. गोल्डन डकचे शिकार झाले. तर तुम्ही VIP डायस मध्ये तुम्ही पाहू शकता आमचे सचिन बनोरिया साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी सुद्धा पाहिली आणि आता मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार सुद्धा आम्ही त्यांच्या हाताने देऊ. तर मान्यवरांची उपस्थिती तुम्ही या सामन्यामध्ये सातत्याने पाहिली. जय म्हसोबा चषक 2025 सुतार समाज क्रिकेट सामने तुम्ही आज अनुभवत होते. कालच्या सामन्यात 8 संघ होते आणि त्यानंतर आज तुम्हाला या स्पर्धेत एकूण 10 संघ खेळताना पाहायला मिळाले. 18 संघ या सामन्यामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आम्हाला. गणू यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा टेक ऑफ घेतलाय चेंडूने. पुन्हा एकदा टेक ऑफ. स्विंग अँड मिस. वारंवार स्विंग अँड मिसची गोलंदाजी करतात. हलकासा लेग कट करतात. चेंडूला हलकासा लेग कट नॅचरल लेग ब्रेक करायचा प्रयत्न. लेग ब्रेक होत नाही. चेंडू फक्त कट होतोय स्विंग होतोय आणि 5 चेंडूच्या समाप्तीत धावा झाल्या त्या फक्त 2. आता उर्वरित समीकरण आहे 7 चेंडू आणि 22. 7 चेंडू 22ची गरज. एक मोठा फटका मारावा लागेल. कुणाल यांना पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले. षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 2. आता आरुष तुम्ही नाराज होऊ नका. एक ट्रॉफी भरत तुम्हाला सेल्फी नक्कीच मिळेल. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं 3य क्रमांकाची सुद्धा ट्रॉफी आहे. सकाळच्या 17 पासून ते आम्हाला मोटिवेट करतात की आम्ही आमचा संघ जिंकणार. पण यावेळी थोडासा पराभवाच्या छायेमध्ये हरकत नाही. आरुष 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी
तुमच्यासाठीच ठेवली आम्ही आणि तू त्या ट्रॉफीवर सेल्फी घेऊ शकतो हा माझा विश्वास आहे. तर त्यामुळे तू ज्या संघाला आता तू मोटिवेट कर, प्रोत्साहित कर की 7 चेंडूमध्ये 22 धावा करतील आणि यशकडे ती क्षमता आहे. यश या ग्राउंडचा अभ्यास यशने वारंवार केला, सातत्याने या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो तो. सहा चेंडू 22 गरत. तर यश यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर सामना तुम्ही जिंकून दिला तर श्री गणेश मारुती शिलकर साहेब यांच्या शुभ हस्ते तुम्हाला रोख पारितोषिक 500 रुपये जाहीर करण्यात येतील. सामना तुम्ही जर जिंकून दिला तर. बॉलर आहेत ते बॉलर नेम कोण आहे? गोलंदाजच्या मार्कवर आहेत XYZ आणि झेड यांना पहिलाच दिलाय. झेड चेंडू गेलाय सीमा रेषे पार. षटकार. काय फटका सजवला. यश पांचाल यांच्याकडे ती क्षमता आहे. मी आधीच म्हटलं होतं यश यांच्याकडे क्षमता आहे. 22 धाव्यांची गरज होती आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मारलेला उत्तुंग षटकार आणि षटकाराच्या साह्याने मॅच जिवंत ठेवली ती यश यांनी. त्याचप्रमाणे जर सामना जिंकून दिला तर आमचे श्री गणेश मारुती शिलकर साहेब यांच्या शुभ हस्ते तुम्हाला रोख पारितोषिक 500 रुपये जाहीर करण्यात आलेत. तर आता सामना डू अँड डाय मध्ये 50-50 सामना आहे. 2 मोठे फटके फक्त मारायचे सामना जिंकायसाठी. एक मोठा फटका तर त्यांनी लगावलाय. 5 चेंडू 16ची गरज. 5 चेंडू 16ची गरज. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. एज उडाली. स्ट्राईकला येतील. थ्रो केला नाही अद्याप आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल ती यश पांचाळ यांना. चुकी केली मी तर म्हणेन पॉईंटच्या खेळाडूने. तुम्हाला माहिती आहे जर यश पांचाळ स्ट्रायकिंग एंडला येणार असते तर तुम्हाला आधीच थ्रो बॉलिंग एंडला करायचा होता. पण तुम्ही पुन्हा एकदा संधी दिली यश यांना. यश सारख्या घातक फलंदाजाला जर तुम्ही संधी दिली तर आता धावा पाहिजे त्या 4 चेंडू आणि 15. 4 चेंडू 15ची गरज. 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या आहेत. 2 फटके मारावे लागतील. यश यांच्याकडे क्षमता आहे. यश यांच्याने असे कित्येक सामने जिंकून दिले चोळेगाव संघाला. तर आता त्याच इनिंगची त्यांना आठवण करावी लागेल आणि 2 मोठे फटके मारावे लागतील. सामना कोण जिंकेल आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. खडे खडे शॉट खेळायचा होता. फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. आता धावा करायचे त्या 3 चेंडू आणि 15. 3 चेंडू 15ची गरज. 2 षटकार किंवा 1 चौकार चालू शकतो किंवा 3 षटकार चालू शकतात किंवा 2 षटकार आणि 1 चौकार किंवा 2 षटकार आणि 1 तिहेरी धाव. तर तुम्ही काय पसंत कराल? तर आरुष यांनी आम्हाला माहिती दिली 3 षटकार. आरुष यांचा प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवर आणि मोठे जाऊन ते चांगले क्रिकेटर होतील या मतमध्ये काडी मात्र शंका नाही. त्यांच्या हातावर पण बघा काय लिहिलंय. आता आम्ही वाचणार नाही, जाऊन दे. तर 3 चेंडू 15ची गरज. 1 मोठा फटका वाईड. ज्या गोष्टीची गरज आहे अशा चुका तुम्ही करू शकत नाही. सामना तुमच्या बाजूने आणि अशा चुका जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला ते मागात ठरू शकतात. आता समीकरण आहे ते 3 चेंडू 14चा. 3 चेंडू 14चा गरज आहे. I11 स्टार संघाचे कर्णधार अमोल पराड आम्हाला जॉईन झालेत. समोरच्या दिशेने केतलाय. सर्वात लांब सर्वात दूर येतो तो हँड अँड हँडसम षटकार. मॅच निडेड षटकार. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आता आलाय आणि समीकरण आता बदललंय. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. सामना पुन्हा एकदा अक्षय आरुष 11 या संघाच्या बाजूने. आरुष यांनी आधीच सांगितलं की मला 3 षटकार हवेत. त्यातला 1 षटकार तर आता आलाय. आता 2 षटकार येतील का? पण 2 षटकाराची गरज नाहीये. 1 षटकार किंवा 1 डबल आला तरी तू सामना जिंकू शकतो किंवा 2 चेंडूवर 2 चौकार आले तरी तुम्ही सामना जिंकू शकतात. आता तुमची चॉईस काय असेल?
2 चौकार आरुष यांनी त्यांची मागणी सांगितली की आम्हाला 2 चौकार सुद्धा चालतील. तर वळ्या मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येते. स्लिप पॉइंट अजून तर गणेश साहेबांकडून अजून एक सुवर्ण संधी आली. जर सामना जिंकला ऑलरेडी 500 रुपये तुम्हाला त्यांनी जाहीर केलेत, पण पुन्हा एकदा अजून 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला जाहीर केले. म्हणजे तब्बल 1000 रुपये तुम्हाला जाहीर केलेत गणेश साहेबांनी. आणि या गणेश साहेबांनी संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला बहाल केल्यात या स्पर्धेसाठी. 2 चेंडू 8ची गरज. पुलर लेनचा चेंडू होता. यावेळी शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि निर्धाव चेंडूची सांगता. आणि याचप्रमाणे आता सामना झाला होतो. 1 चेंडू 8. आता जर गोलंदाजाने चुकी केली तर सामना तुम्ही गमावू शकता. नाहीतर सामना पूर्णपणे विश्वकर्मा 11 बोससे या संघाच्या बाजूने एक चुकी तुम्हाला पराभवामध्ये टाकू शकते. नाहीतर तुम्हाला चेंडू फक्त रिलीज करायचा आहे अंतिम फेरी खेळण्यासाठी. आणि याचप्रमाणे मेगा फायनल मध्ये धडक मारली. चेंडू गेलाय भले षटकार, पण धडक मारली ती मेगा फायनल मध्ये विश्वकर्मा 11 बोससे या संघाने. तर मी त्या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय त्वरित नाणेफेकीसाठी या 2 षटकांचा मेगा फायनल असेल. तर सचिन बनोरिया साहेब यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते मेगा फायनलचा टॉस करण्यात यावा. कारण यांनी सुद्धा आम्हाला